तर नमस्कार गाय, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही गाईज आता थोड्या दिवसाआधीच बड्डेचा ब्लॉग तर बघितला असेल आपला. तर आता बड्डेचा ब्लॉग वगैरे सगळ्यांना आवडला. खूप सारे मित्रांनी वगैरे कमेंट केले, कॉम्प्लिमेंट वगैरे दिलेली. तर मग आज पण निघालो आहे जरा असंच बाहेर मित्रांबरोबर आणि भावांबरोबर बाहेर फिरण्यासाठी. तर मग बोललो ब्लॉग शूट करूया. तर घरातून निघताना ब्लॉग काही शूट केला नव्हता, अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा आठवलं, बोललो आता निघालो आहे तर बोललो चला करतो शूट आता ब्लॉग. तर मग आता आम्ही चाललो आहे आज हिरानंदिनी इस्टेटला ठाण्यामध्ये. तिकडे जरा फिरतो वगैरे, एन्जॉय वगैरे मस्ती करायला भरपूर दिवसानंतर. तर आता तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहेत. आपली पूर्ण गँग आहे, बघा आता तुम्ही. तर बघा काय आपल्यासोबत कोण कोण आहे. दीपेश आहे, अमय आहे, पियुष आहे, संदेश ना हर्ष. तर असंच आम्ही निघालो फिरण्यासाठी. बोललो आता गावामध्ये आम्हाला कंटाळा आलेला चौकामध्ये बसून. तर बोललो चला आता फिरूया जरा, एक ब्लॉग पण बोललो शूट करूया. तर आता चाललो आम्ही हिरानंदिनीला. तर तुम्हाला पोचून तिकडे दाखवतो, चला या. तर गायज आता आम्ही आलो आहे द बॉकला हिरानंदिनी इस्टेटमध्ये. तर हा बघा जिथं पण जाईल तिकडे नुसता फोनवर बिझी असतो. लगीन जमलंय म्हणून काय फोनवरच राहायचं? बरोबर आहे. मग काय फोनवरच राहणार का? मित्रांना टाइम देणार तू? 7 पोरी पटवून ठेवले आठवड्याच्या 7. बाय. आता कुठं जायचा? तो गार्डन मध्ये वरती. कुठल्या गार्डन मध्ये? इकडे गार्डन आहे इथे वरती. चला आता आम्हाला गार्डन मध्ये जायचं आहे. काय माहिती काय करायचं आहे. चालेल चालेल, चला आता गार्डनला जाऊ ना. वरती बघा मून काय भारी दिसतंय, एक नंबर एकदम. चंद्र आता एक स्टोरी टाकणार फिरत फुल मून आहे एकदम. गाईज बघा एवढं लांब घेऊन आलेत आणि इथे बसायसाठीच घेऊन आलेत. त्यापेक्षा गावात बसलेलो होतो तेच बरं होतं. तुमच्यामुळे एवढं लांब आलो. आता धीरजच्या बड्डेला धीरजने पार्टी तर दिली ना, आता सगळ्यांना स्टारबक्सला नेल, नाही तर काहीतरी खावायला तरी देईल पोरांना. हो हो त्याचे आशे व पोरा आले. हो हो नेऊ नेऊ. हा. हो हो जमीन जाऊ दे आपली, मग नेऊ. जमीन याने घालवले, तुकडा इकून 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 बारीक केले जमीन याने. चला आपण जरा काय केलायचं आहे, सरकनगुंडी. सरपटगुंडी. सरपटगुंडी. सरकनगुंडी काय? सरपटगुंडी. हा सरपटगुंडीवर दीपेशला खेळायचं आहे. तर आता चाललाय तो. आता आमच्या नानाचं लग्न झालं तरी अजून काय. हा लगीन जमले पण बालिशपणा काय गेला नाही अजून. सक्सेसफुल. सक्सेसफुल. एव्हरेस्ट बालिशपणा जरा करायला पाहिजे धीरज. माउंट एव्हरेस्ट चढला का काय? तुमचा काय दादा? हा माझा जिगरी यार. अटकलो. हॅलो. पोचलो. आणि बघा नुसतं बिझी फोनमध्ये. तर मग आता आपण गार्डनमध्ये जाऊन फोटोशूट वगैरे केला. तर आता काय प्लॅन आहे? आता जरा आम्हाला वेस्ट साइड मध्ये घेऊन जात आहो. त्याला काही आहे का बघता तिकडं वेस्ट साइड मध्ये शॉपिंग करायची आहे. शॉपिंग करायची आहे त्याला. चला मग बंद व्हायच्या आधी. टायमिंग तर झालेला आहे 9:30. यो बघा यो एकटाच फिरतो, कुठं कुठं फिरून येतो त्यालाच माहिती. तर बघ बघ बघ. चल छय्या छय्या छय्या. चला आता वेस्ट साइड मध्ये जाऊ, बघू आता काय भेटते. वेस्ट साइड मध्ये. हा चला. तुला समजू पण नाही. तर बघा आता मस्त पचका झालाय सगळ्यांचा. बंद झाले वेस्ट साइड आणि यांना आतमध्ये जायचा होता शॉपिंगला. आता बाहेरच्याच बघायला लागेल. काय नाही आता परत उद्या येऊ. काय रे? स्टारबक्स चालू आहे. स्टारबक्स चालू आहे. स्टारबक्सला जायचा का काय खायला जायचा? बघा काय सांगतो तुम्ही. काय रे, काय प्लॅन आहे? धीरज आता खावायला नेते आम्हाला. KFC मध्ये त्यांचा वेगळा किचन असते व्हेज. धीरज आता खावायला नेते हा आम्हाला. आणि यांचा उपवास आहे गुरुवारचा. मग चला आता जाऊ आपण. बघा तो परत गायब झालेला. काय करतो त्यालाच माहिती. स्नॅप काढतो पोरीना, स्नॅप पाठवायला स्नॅप काढते. आता आलोय आम्ही KFCच्या बाहेर. तर चला ना आता आतमध्ये. कोणाची वाट बघता? यांचा इथे डिसाईड चालू आहे कोण व्हेज खाणार आहे कोण नॉन व्हेज खाणार आहे. अरे पहिले जाऊन वरती बसू आपण. पहिले वरती जाऊन बसू मग डिसाईड करू. ऑर्डर द्यायला खाली हो कोणतरी. या चल रे सेल्फी. काय कपल सारखी सेल्फी काढतात बघा कसे दोघं जण. जिगरी यार आम्ही. जिगरी यार काय जिगरी यार नाही तुझ्यावर का गपचूप जात नाही आम्ही. काय गपचूप कुठे गेलो मी सांग? मग काय जाते गपचूप सांगू का आता ब्लॉग मध्ये? नको नको. आता मी ब्लॉग शूट करतोय म्हणून आम्हाला पाठवलाय.
ऑर्डर देण्यासाठी. 2 जण आहे, त्याच्यामध्ये व्हेज खाणार आहे ना आम्ही सगळे नॉनव्हेज खाणार आहोत. तर आता तेच चाललं आहे डिसाईड काय घ्यायचं काय नाही करतो आम्ही डिसाईड. तर अल्टिमेट शेविंग मिल घेतो आहे आम्ही, चॉको लावा केक ना. बघू आता काय काय घ्यायचं आहे, दाखवतो तुम्हाला मी. आपला अल्टिमेट सेविंग बकेट आलेला आहे. आम्ही आता 2 व्हेज आहेत म्हणून केक मागवले आहे, बाकी सगळं नॉनव्हेज आहे. घेतले आणि अल्टिमेट सेविंग बकेट घेतलेला आहे. तर चला आता तावामध्ये जाऊन फटाफट येतो. तर गाईज आम्ही इथं बसले बघा. बकेट आला आहे आपला. प्राईज आहेत 3 थंडा चॉकोलावा. कारण यांना व्हेजमध्ये काय ऑप्शन आवडला नाही, डीपेशचा नाही, याचा उपवास आहे. आणि आता चालले नुसतं आमचा स्नॅप काढायचा. स्नॅप वगैरे काढतो पहिले, कारण आता काही ट्रेंडिंगच आहे ते. पहिले खायच्या आधी स्नॅप वगैरे काढायचा. काम नसते. तर स्नॅप वगैरे काढू ना, मस्त ताव मारून तुम्हाला भेटतो. चला आता खातो पहिला, मस्त पोटपूजा करतो ना, भेटतो तुम्हाला मी. या तर गाईज आता आम्ही आलो आहे KFC मधून बाहेर. पोट काय आमचा भरला नाही. आता कुठे जायचं? घरा जेवायला, घरा चांगला जेवायला गेले आहेत. मावराचा वार आहे ना मस्त आपला आज. गुरुवार उपवास आहे. गुरुवार आहे का? नाही, आम्ही तर मावरा खाणार आहे. आमचा दत्तगुरूचा उपवास आहे. याला तर काही शिकवलंच नाही उपवास करायला. नाही, मी तर मावरा खाणार आहे बाबा. तर उपवनला जायचं होता ना रे. उपवासला का ना चालले फुकट. तू तर बोलला आता उपवनला जाऊ ना, आता प्लॅन चेंज केला. मी नाही बोललो, तू बोललेला. बाबा कसला खोटं बोलतात पोरा. तर चला आता जाऊया घरी मग. आता काय बोलला यो. तर आता आलेलो पण आम्ही लेट. 9:15 9:30ला आलो होतो. लगेचच खाऊन निघालो आता आम्ही. 10:15 वाजले आता. हां, आता गाड्या आता आपण इथे लावल्यात आपल्या पार्किंगमध्ये. चला गाड्या काढूया आणि घरात जाऊया गपचूप. कारण घरातून सगळ्यांना फोन येतात जेवण्यासाठी. नाही कोणला फोन नाही आला. यो खोटा दाबते. जेवायला थांबलेत घरचे सगळे. तर आता बोलत आहे तिच्याशी म्हणून. या चला गाईज आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. घरून फोन येतात, मम्मी वगैरे सगळे वाट बघतात, जेवायला थांबलेत. तर आता आस्ती जाऊया मस्त एकदम सेफ घरी. आणि बाईकवरच आलो होतो आम्ही. असंच फिरत गावाच्या बाहेर निघालेलो ना. प्लॅन झाला हिरानंदनीला जाऊ बोलला, आम्ही आलो. तर गाईज बघा इकडे. बघा पंढरी शेटचा माणूस. हे दिले ते लावा केक वागवले मला ना पहिला. तुमचा उपवास होता, आता आम्ही काय करू? यांनी लावा केक वागवले आम्हाला दोघांना. तुमचा उपवास होता, मग आता आम्ही काय करू? तुम्हाला काय नॉनव्हेज खायचा नव्हता, मग आम्ही ताव मारला. यावी दाखवून खाली आम्हाला. आम्ही मस्त बकेट घेतला होता, बकेट खाल्ला. यांचा उपवास होता, यांना फ्रेंच फ्राईज आणि लावा केक. बकेट मधला चिकन झाला. तेच बकेट मधला चिकन विंग्स होता, त्याच्यामध्ये लॉलीपॉप होता, अजून काय काय होता भरपूर. तर आता चला ब्लॉग आता तुम्हाला घरी जाऊनच मी भेटतो. कारण रस्त्यामध्ये नको जास्त गाडीवर मोबाईल वापरायला. असा खाली रस्ता होता म्हणून काही नाही. आता पुढे जाऊन मोठा रस्ता लागेल, तर मोबाईल ठेवतो. तुम्हाला घरी जाऊन भेटतो. आता आलोय फायनली घरी फिरून. येताना आमची हालत झाली खराब, कारण एक गाडी झाली बंद. टोचन मारत आणले उर्मी. हा, गाडी बंद झाली. आता भूक लागले. बायकोनी दिले पार्सल. हा, चाललो घरा, भूक लागले. आता बायकोने दिले बघा. एकटा जेवायला चालले. चला ना तुम्ही पण. काही नको आता बोलल्यावरती. यांना सांगला खा तर यावी असता ना या खावाला. नको त्याला. मग आता आपण नाही, आता मी पण चाललो घरी. तर मग आता करूया आपण ब्लॉग एंड. तर मग काय बोलायचा? ब्लॉग एंड करताना काय बोलायचा? बोला लवकर. चला सगळ्यांनी. जय श्रीराम. जय श्रीराम. नाही, ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट पण करा कसा वाटला करा. ब्लॉग.
धीरज बद्दल तुम्हाला काय वाटते माझ्याबद्दल नका सांगू, ब्लॉग कसा वाटला ते सांगा. काय वाटते लगीन करत घेतली. तर परत एकदा भेटूया अशाच एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत दिवाळीला लगीन करत बाय बाय, जय श्रीराम. चला.